मित्रांनो नमस्कार। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण जे आहे तर काठी येथील या नाल्याजवळ आहोत आणि सध्या तुम्ही बघू शकता की आता पावसाळा असून देखील इथं जे आहे यावर्षी थोडा कमी पाऊस आहे, परंतु आता काम जे आहे आपलं ते काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि वर आपण त्या याच्यावर बघू शकता की इलेक्ट्रिकचा जो खांब आहे तो पण आता आलेला आहे। तर ही आता आनंदाची बाब आहे। म्हणजे आता दिग्रसच्या स्टेशन पर्यंत जे आहे जे SMS कंपनीचं आपल्याला काम असलेलं दिसतं, तर याच्यामध्ये आता फायनल स्टेज जे आहे तर तीच मित्रांनो कामाला सुरुवात झालेली आहे। आणि इथे आपण बघू शकता की जे साइड अलाइनमेंट असतं, ज्याला पूर्ण हा जो भरावा आहे तो भरावा दिलेला आहे आणि साईडचं पण येणारं पाणी जे आहे तर इथून आता या नाल्यामध्ये जाणार आहे। इथून जे आपल्याला हे दिसतं म्हणजे पूर्ण फर्मे लावून या ठिकाणी खालून हा बेसमेंट तयार करण्यात आलेला आहे। आणि आता इथं जे कामाची परिस्थिती आहे तर इथून 4 किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅकचं पण काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। आता बरेचदा आपले प्रेक्षक म्हणतात की तुम्ही जे आहे याचं डिटेल सांगा, काम कुठपर्यंत आलं आणि केव्हा आपली ट्रेन सुरू होणार आहे। तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर आता जे आहे पहिला याच्यामधला टप्पा जो 37 किलोमीटरचा आहे वर्धा ते कळंब, तो मित्रांनो सुरू झालेला आहे। आणि त्यानंतर मग कळंबपासून तर वर्ध्यापर्यंतचं जे काम आहे तर कळंब ते वर्धा याचं काम आता तेही मित्रांनो प्रगतीपथावर आहे। ते 22 किलोमीटर आहे आणि 22 किलोमीटरच्या नंतर मग जे मुख्य आपलं काम येतं तर ते म्हणजे दारवा ते यवतमाळ याच्यामध्ये 7 ते 10 किलोमीटरचा घाट सेक्शन आहे। आणि ते घाट याच्यापेक्षा म्हणजे तिथले जे आपण पूल बघितले तर याच्यापेक्षा आपल्याला ते 4 पट उंच असलेले दिसतात। तर तिथं ते खरे चॅलेंजेस आहेत। आणि दारवा सेक्शनला जिथे चिंतामणी मंदिर आहे तर 10 किलोमीटरचं ट्रॅक लेअरिंग सुरू झालेलं आहे आणि इथून दारवा ते दिग्रस हा 34 किलोमीटरचा टप्पा आहे। आणि आता या कामामधली परिस्थिती तुम्ही बघू शकता की इथे इलेक्ट्रिक पोल पण मित्रांनो आता आलेला आहे आणि इथून जो वर चढण्यासाठी रॅम्प होता तर त्या रॅम्पचं पण काम आता मित्रांनो आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं। आणि आता सकाळी 6:30 पावणे 7च झालेलं आहे। तुम्ही या साईडनं माझ्या बघू शकता आता की हे जे मशीन्स आहेत तर ते सकाळीच कामाला मित्रांनो सुरुवात होते, म्हणजे 7 वाजताच काम आपल्याला सुरू होताना दिसतं। आणि आता मग इथून जे आहे इथं आता दिग्रस ते आपल्याला दारव्यापर्यंत 3 ठिकाणी ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू आहे। एक आहे आपलं वाईगोडपासून सुरू झालं जे दिग्रसकडे येत आहे आणि दुसरं जे काम आहे ते हर्सुल स्टेशनवर सुरू झालेलं आहे ट्रॅक लेअरिंगचं काम। आणि तिसरं काम जे आहे तर दारवा या ठिकाणी आपल्याला ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू झालेलं आहे। आणि इथून जे मग आपला पुसदचा टप्पा आहे तो साधारणतः 32 किलोमीटरचा टप्पा, 30 ते 32 किलोमीटर। आणि त्यामध्ये आपल्याला 2 मुख्य टनल असलेले दिसतात, सेवानगर आणि दुसरं आहे आपल्या याचं बेलगावांचं। दोन्ही टनल, बेलगावांचा टनल मोठा आहे 2.5 किलोमीटरचा आणि तिथून मग जे उमरखेड आहे तर त्याही परिस्थितीमध्ये टनलचं काम आता आपल्याला 70 ते 80% पूर्ण झालेलं दिसतं। आणि सर्वात मोठा टनल जो आहे तर तो आपल्या शिळुण्याला आहे, तोही पूर्ण झालेला आहे। आणि आता तिथून मग जे आहे उमरखेड, हदगाव याही परिसरामध्ये ग्राउंड लेवलिंगचे कामं 60% ते 50% आपल्याला पूर्ण झालेले दिसतात। पुलाचे कामं तिकडं पाहिजे तसे सुरू झाले नाही, पण मागील 1-1.5 महिन्यापासून आता पुलाच्या पण कामाला सुरुवात झालेली असलेली आपल्याला दिसते। तर ही सगळी आपली परिस्थिती आहे आणि या सगळ्या हा नाल्यावरचा पूल आहे आणि त्याच्या साईडचे गार्ड पण आपल्याला गर्डर लॉन्चिंग नंतर त्या ठिकाणी टाकलेले दिसतात। तर मित्रांनो ही आहे आजची अपडेट। भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।